हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कशा आहात तुम्ही? मजेत ना? बघा मित्रांनो, आपण शिकत आहोत चॅप्टर केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन. आणि ह्या चॅप्टरच्या आपल्या कालच्या लेक्चरला आपण काय घेतलं, तर आपण बघितलं टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन मध्ये पहिली आपण घेतली होती कॉम्बिनेशन रिएक्शन. काल आपण शिकलो डिकम्पोजिशन रिएक्शन. What is combination reaction? When two or more reactant combined together, added together, they form a single product. Is called as a combination reaction. ज्या अभिक्रियेमध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक रिएक्टंट एकत्रित येतात आणि त्याच्यापासून एकच प्रोडक्ट तयार होतो, म्हणजेच थोडक्यात ज्या रिएक्शन मध्ये रिएक्टंटची ऍडिशन होते त्यापासून एक सिंगल प्रोडक्ट तयार होतो, अशा रिएक्शनला कॉम्बिनेशन रिएक्शन, संयोग अभिक्रिया असं म्हणतात. ठीक आहे. दुसरीकडं यांची उदाहरणं आपण घेतली होती. कॉम्बिनेशन रिएक्शनचे एक्झाम्पल होते जसं अमोनिया प्लस हायड्रोक्लोरिक ऍसिड, इट गिव्स अमोनियम क्लोराइड. सेकंड, magnesium when burned in presence of oxygen it forms magnesium oxide. Third, calcium oxide when treated with water it forms calcium hydroxide. All these examples are of the combination reaction. In this reaction two reactants added each other and form a single product. Second reaction that we studied decomposition reaction. What is decomposition reaction? When a single reactant is broken down into two or more simple products is called as a decomposition reaction. Or another statement is the chemical reaction in which two or more compounds products are formed from a single reactant, then this reaction is called as a decomposition reaction. ज्या अभिक्रियेमध्ये एकाच रिएक्टंट पासून त्याचं विभाजन होऊन दोन किंवा अधिक छोटे छोटे प्रोडक्ट तयार होतात, अशा अभिक्रियेला डिकम्पोजिशन म्हणजे विघटन अभिक्रिया असं म्हणतात. मग आपण बघितलं डिकम्पोजिशन, when sugar is heated it forms 12 atoms of carbon and 11 molecules of water. So a single compound sugar is broken down into carbon and water. So this is called as a decomposition reaction. Another example of decomposition reaction is when we heated calcium carbonate, it segregate, it decomposes into two, that is calcium oxide and carbon dioxide. The third example is the dissociation of water molecule. When electrolytic decomposition of water is been takes place, then this water get converted into two gases, that is hydrogen gas and oxygen gas. So water basically undergo decomposition reaction to form two products, hydrogen gas and oxygen gas. So this is the decomposition reaction. In the last lecture we also noticed that various decomposition reactions are occur around us, like the decomposition of the molecules, decompositions of the animal, or decompositions of the plant, and they are decomposed to form a simple compounds, simple products, right? So this is all about in the last lecture. मग हे सगळं कालच्या लेक्चरला आपलं झालं होतं, आठवत आहे? आजच्या लेक्चरला आपण काय घेणार आहोत? आजच्या लेक्चरला आपण तिसरा प्रकार घेणार आहोत केमिकल रिएक्शनचा, आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे डिस्प्लेसमेंट रिएक्शन. मराठीत याला म्हणतात विस्थापन अभिक्रिया. काय आहे ही विस्थापन अभिक्रिया? डिस्प्लेसमेंट म्हणजे बघ काय, तर एखादा ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम जर विस्थापित केला गेला आणि त्याच्या जागी नवीन एखादा ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम आला, तर अशा अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया असं म्हणतात. व्हॉट इज डिस्प्लेसमेंट रिएक्शन?
A reaction in which atom or a group of atom is replaced by another atom or a group of atom is called as a displacement reaction. म्हणजे एकाच्या जागी दुसरा ग्रुप येतो अशाला काय म्हटलं जातं, डिस्प्लेसमेंट रिएक्शन असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल खो खोचा खेळ बघितलाय तुम्ही. इन खो खो गेम what happened, a team is sitting and another team is running. So एक बसलेली जी टीम असते नाही का, अपोजिट डिरेक्शनला त्यांची तोंड असतात आहे ना, एक सरळ एक पाठीमागं. तर मग ह्या टीम मधले मेंबर आउट करण्याचा प्रयत्न करतात. आता जोपर्यंत एक मेंबर पळतोय आणि तो जोपर्यंत दुसऱ्या त्या बसलेल्या मेंबरच्या पाठीला खो देत नाही तोपर्यंत तो मेंबर उठून पळत नाही, बरोबर आहे ना. आणि तो उठून पळायला लागल्यानंतर खो दिल्यानंतर हा जो मेंबर आहे ज्याने खो दिला हा त्याची जागा घेतो. सो दिस इज अ काइंड ऑफ डिस्प्लेसमेंट. पण इथं हे प्लेयर्सच्या बाबतीत नाही होत, हे कशाच्या बाबतीत होतं, ऍटम्स आणि ग्रुप ऑफ ऍटम्सच्या बाबतीत, बरोबर आहे. सो व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ द डिस्प्लेसमेंट रिएक्शन? द रिएक्शन इन विच the place of the ion of less reactive element in a compound is taken by another more reactive element by the formation of its own ion is called displacement reaction. समजून घेऊ. डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे अशी अभिक्रिया ज्याच्यामध्ये एक ऍटम जो वीक आहे किंवा लेस रिएक्टिव्ह आहे त्या ऍटमची जागा दुसरा ऍटम घेतो की जो जास्त रिएक्टिव्ह आहे. आणि असाच ऍटम हा काय करतो, त्या लेस रिएक्टिव्ह ऍटमला डिस्प्लेस करतो म्हणजे विस्थापित करतो, त्याला त्याच्या जागेपासून दूर सरकवतो आणि स्वतः त्याची जागा घेतो. अशा अभिक्रियेला डिस्प्लेसमेंट रिएक्शन, विस्थापन अभिक्रिया असं म्हणतात. विस्थापन अभिक्रियेची उदाहरणं कोणकोणती आणि काय दिलेलं आहे, प्लीज सी ऑन युअर स्क्रीन. बघा मित्रांनो, डिस्प्लेसमेंट रिएक्शन. वी सॉ in the beginning of this chapter that on adding a zinc dust to a blue colored copper sulfate solution, a colorless solution of zinc sulfate is formed and heat is generated. See the equation 3 for this reaction, जे मी तुम्हाला आता बोर्डवरती काढून दाखवणारच आहे. From that we learn that Zn2 plus ions formed from Zn atoms take place of Cu2 plus ions in the copper sulfate and Cu atoms formed from Cu2 plus ion come out. It means that zinc replaces or displaces copper Cu from the CuSO4. आता स्टेटमेंट बघा डिस्प्लेसमेंट रिएक्शनचं. The reaction in which the place of the ion of a less reactive element in a compound is taken by another more reactive element by formation of its own ions is called displacement reaction. We will learn about reactivity of the element in the chapter metallurgy. The elements iron and lead, similar to the zinc, displaces copper from its compound. Then खाली बघा, use your brain power मध्ये complete the following reactions and give names of the product. CuSO4 plus Fe and product तुम्हाला डिफाइन करायला लावले, मी करून दिलेले आहेत. Fe is been more reactive than copper and so it displaces the copper and form the product FeSO4 plus copper ला बाजूला काढलं जातं Cu. दुसऱ्या रिएक्शन मध्ये CuSO4 plus Pb, so reaction forms lead is more reactive than copper, so it displaces the copper and form the product PbSO4 lead sulfate plus Cu copper. मग असं आहे या रिएक्शन, ठीक आहे. आणि त्याच्या पुढे आहे डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन, पण तत्पूर्वी आपण डिस्प्लेसमेंट रिएक्शन पूर्णतः समजून घेणार आहोत. तर बघा, लास्ट लेक्चरला म्हणजे लास्ट चॅप्टरला आपल्याला सांगितलं होतं झिंक डस्ट ही कलरलेस कॉपर सल्फेट सोल्युशन सोबत रिएक्ट होते. बघा मित्रांनो, झिंक डस्ट जेव्हा कॉपर सल्फेट सोल्युशन सोबत रिएक्ट होते तेव्हा काय होतं,
ही रिएक्शन आपण घेतली होती जेव्हा आपण चॅप्टरला सुरुवात केली होती. 5 रिएक्शन आपण त्याच्यामध्ये घेतल्या होत्या. त्याच्यामध्ये पहिले बघा, झिंक इज रिएक्ट विथ अ कॉपर सल्फेट सोल्युशन, Zn इज रिएक्ट विथ CuSO4 सोल्युशन. मग आता होईल काय, तर हा जो झिंक आहे हा डिस्प्लेस करेल कोणाला, कॉपरला, कारण कॉपर हा लेस रिएक्टिव्ह आहे आणि झिंक हा जास्त रिएक्टिव्ह आहे. मग कॉपरला डिस्प्लेस केल्यानंतर काय मिळेल, तर मिळेल ZnSO4 झिंक सल्फेट सोल्युशन आणि प्लस हा कॉपर काय होईल, बाजूला निघेल. मग डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजेच काय, की लेस रिएक्टिव्ह इलेमेंटला मोर रिएक्टिव्ह इलेमेंट काय करतो, डिस्प्लेस करतो आणि स्वतः त्याची जागा घेतो. आणि आपल्याला हे रिएक्शन, हे इक्वेशन मिळालं होतं, इक्वेशन नंबर 3 होते. आठवतंय सगळ्यांना? ठीक आहे. मग असं का झालं? इट इज हॅपनिंग बिकॉज zinc is more reactive than copper, so zinc displaces copper and forms ZnSO4. आपण बघितलं होतं की कलर चेंज झाला होता रिएक्शनचा आणि हीट सुद्धा प्रोड्यूस झाली होती या रिएक्शन मध्ये, बरोबर आहे. मग याच्यामध्ये कॉपर सल्फेटचा जो कलर आहे तो काय होता, ब्ल्यू कलर होता आणि हे ब्ल्यू कलरचं सोल्युशन कलरलेस झालं होतं जेव्हा त्याच्यामध्ये झिंक पावडर टाकली होती तेव्हा. गॉट इट? ही आहे एक्झाम्पल डिस्प्लेसमेंट रिएक्शनचं. मग डिस्प्लेसमेंट रिएक्शनचं स्टेटमेंट काय, जे पुस्तकात होतं तेच इथं लिहिलेलं आहे. द रिएक्शन इन विच the place of the ion of less reactive element in a compound is taken by another more reactive element by formation of its own ion is called as a displacement reaction. मग इथं बघितलं तुम्ही, कॉपरला डिस्प्लेस केलं झिंकने आणि तुम्हाला मिळाला ZnSO4. ज्या रिएक्शन आपल्याला कम्प्लिशन साठी दिल्या होत्या त्या अशा होत्या बघा. एक होता CuSO4 सोल्युशन प्लस इथं दिला होता आयर्न. कॉपर सल्फेट हे aqueous सोल्युशन आहे, पाण्यात विरघळलेलं. यू नो दॅट इट इज अ ब्ल्यू कलर्ड सोल्युशन. अँड फेरस हा सॉलिड आहे, म्हणजे आयर्न फिलिंग्स त्याच्यामध्ये टाकल्या. जसं तुम्ही आयर्न कॉपर सल्फेट सोल्युशन मध्ये टाकता, आयर्न फिलिंग टाकतात, आयर्न इज मोर रिएक्टिव्ह दॅन कॉपर, सो इट डिस्प्लेसेस द कॉपर. आयर्न हा डिस्प्लेस करतो कोणाला, कॉपरला. आणि मग तुम्हाला काय मिळतं, FeSO4 फेरस सल्फेट प्लस, आता FeSO4 भेटला, कॉपर याच्यातून काय झाला, डिस्प्लेस झाला. कॉपर काय झाला, डिस्प्लेस झाला. म्हणजे काय मिळालं तुम्हाला, FeSO4 प्लस Cu. FeSO4 प्लस Cu. सो दिस इज द रिएक्शन. गॉट इट? मग ही रिएक्शन आपण बघितली होती. त्यानंतर कम्प्लिशन साठी होतं, मी तुम्हाला कंप्लीट करून दिलंय बघा. CuSO4 प्लस Fe इट गिव्स FeSO4 प्लस Cu. त्याच्यानंतर एक दुसरी रिएक्शन आपल्याला कम्प्लिशन साठी दिलेली आहे, ती काय आहे बघा. CuSO4 कॉपर सल्फेट प्लस आपल्याला जो इलेमेंट दिलेला रिएक्शन मध्ये तो आहे Pb. Pb हा सिम्बॉल आहे लीडचा, राईट. आता तुम्ही म्हणा लीड नाव एन सिम्बॉल Pb का बरं आहे, कारण नाही, याचं लीड was originally means in Latin language it was known as a plumbum. प्लंबम हे नाव होतं म्हणून त्याचा सिम्बॉल Pb आहे. ठीक आहे. मग Pb that is lead is more reactive than copper, so it displaces the copper. हा कॉपरला काय करतो, डिस्प्लेस करतो, सेपरेट करतो आणि त्याची जागा घेतो. मग आपल्याला इथं काय मिळेल, PbSO4 लीड सल्फेट सोल्युशन प्लस इथं काय बाहेर पडेल, कॉपर बाहेर पडेल. सो दिस इज द रिएक्शन अँड ऑल these reactions are displacement reaction. कळलं? मग आजच्या लेक्चरला आपण काय घेतलं, आजच्या लेक्चरला आपण रिएक्शनचा तिसरा प्रकार बघितला जो होता डिस्प्लेसमेंट रिएक्शन. व्हॉट इज डिस्प्लेसमेंट रिएक्शन? द रिएक्शन इन विच द प्लेस ऑफ आयन of less reactive element in a compound is taken by another more reactive element by the formation of its own ion is called displacement reaction. आलं लक्षामध्ये? मग ही आहे डिस्प्लेसमेंट रिएक्शन. या लेक्चरला आपण इथं थांबूया. आणि मित्रांनो, आज तुम्हाला इथं आपलं ऑनलाईन लेक्चर असणार आहे आणि आज उद्यापासून आपल्याला सुट्ट्या असणार आहे. तर दिवाळीच्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक 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 शुभेच्छा. आशा करतो ही दिवाळी तुमची सेफ, कारण की आता इतके महिने झाले आपण घरातच आहोत, तुम्ही कुठे बाहेर गेले नसणार आहे.
विदाऊट कारणाशिवाय. तर तुमची ही दिवाळी सेफली, आनंदाची आणि अर्थातच भरभराटीची जाहो. दिवाळीनंतर अर्थातच आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत आणि ऑफलाईन क्लासेस म्हणजे आपले डायरेक्टली वर्ग सुरू होतील अशा अपेक्षा करूयात. मग दिवाळीनंतर आपण सगळे भेटूयात अशी आशा करतो. दिवाळी तुम्हाला आनंदाची जावो या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. ह्या लेक्चरला इथं थांबूयात, भेटूयात डायरेक्टली दिवाळीनंतर. तोपर्यंत स्टे इन होम, स्टे हॅपी अँड कीप लर्निंग. थँक्यू.